हे आहेत जयकुमार शिंदे. सर्वसामान्य कोल्हापूरकरांमध्ये जया नावानं प्रसिद्ध असणारा राष्ट्रवादी काँग्रेसचा एक कट्टर कार्यकर्ता. जयकुमार शिंदे आणि किसन कल्याणकर अर्थात जया किसना ही जोडी म्हणजे जय वीरूची जोडी. खासदार शरद पवार यांच्यावर निस्सीम प्रेम करणारे हे दोन मित्र कोल्हापूरच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात 30 वर्षांहून अधिक काळ कार्यरत आहेत. निरपेक्षपणे पक्षाचं आणि समाजाचं काम करणारा कार्यकर्ता कसा असावा याचं उत्तम उदाहरण म्हणून या दोघांकडे पाहता येईल. सध्या कुठल्याही पक्षाचं काम करणारा कार्यकर्ता पक्षाच्या कामासाठी बाहेर पडण्या अगोदर साहेब माझं काय असं विचारतो. सध्या सभांना गर्दी व्हावी म्हणून पैसे देऊन माणसं आणली जातात. असं असताना जयकुमार शिंदे मात्र आत्तापर्यंत स्वतःच्या घरादाराचा विचार न करता समाजासाठी राबल्यानंतर आम्ही कमावलं असा हिशेब मांडतात. त्यावेळी त्यांच्या आयुष्यातून झालेली पत्नी आणि मुलाची वजाबाकी त्यांना अस्वस्थ करून जाते. इतकी वर्ष पक्षाचं पर्यायानं समाजाचं काम केल्यानंतर बाकी शून्य उरली असल्याच्या अवस्थेतून आपण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या ग्रामीण जिल्हा उपाध्यक्षपदाचा राजीनामा देत असल्याचं सांगताना शिंदेंना अश्रू अनावर झाले. माझ्या पोरग्याचे आत्महत्या केल्यानंतर मी गळून पडलो तर मी स्वतःला सावरलं. जे पोरग्याला मी माझं पोरगं गेलं हे मला वाईट वाटते. पक्षामध्ये मी उग्र आंदोलन केली, माझे केसेस पण घेतल्या मी, तर मला वाटत नव्हतं असं पुढं काहीतरी फील असं होतं. ह्या नेते मंडळींनी माझ्यावर अगदी कानाडोळा पूर्ण केला. कानाडोळा तर मी ते हरलो नाही काही नाही. तर आता पुढचं दिवस कसा आहे काय आहेत आणि पक्षामध्ये राहून आपण काय कमावलं आणि काय गमावलं ह्या म्हणण्यासाठी मी राजीनामा पक्षाचा आणि पदाचा राजीनामा देत आहे. परंतु हे करायच्या आधी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांना एक मानणारा कार्यकर्ता मी साहेबांच्या कानात 2-3 वेळा घातलं. साहेबांनी सुद्धा ते ऐकून घेतलं आणि मुश्रीफना सांगितलं ह्या पोरग्याचं काहीतरी तेवढं बघा म्हणून सांगितलं. तिने बघतो सांगितलं. आता पवार साहेबांना वाटलं असेल त्यांना काहीतरी 50,000 40,000 काही दितीच असेल तर मला 2,000-3,000 रुपये पैसे मला मिळाले नाहीत. तर ते पैसे काय मी घेतलं ते घर पुढचं चालून दे, पोरग्याचं काय असेल चालून दे, पोरग्याला खर्च लावायचा चालून दे. परंतु नंतर मी हातबल आलो आणि मला एवढीच परिस्थिती वाईट आली. माझ्या कौटुंबिक परिस्थितीविषयी मी वारंवार खासदार शरद पवार यांना कल्पना दिली होती. त्यावेळी त्यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना मला मदत करण्याची सूचना केली होती. मात्र नामदार मुश्रीफ यांनी आपल्याला मदत केली नाही असा आरोप जयकुमार शिंदे यांनी पत्रकार बैठकीत केलाय. आणि मला जास्तीत जास्त त्रास दिला असेल तर जास्त मला हसन मुश्रीफ साहेबांनी त्रास दिलेला आहे. पूर्वी आपल्याला बाबासाहेब कुपेकर, स्वर्गीय खासदार सदाशिवराव मंडलिक, उदयसिंह गायकवाड आणि अलीकडे सरोजमाई पाटील, मालोजीराजे छत्रपती, संजय पवार अशा काही लोकांनी मदत केली. मात्र शरद पवार यांच्या जीवावर मोठ्या झालेल्या जिल्ह्यातील इतर नेत्यांनी मात्र आपल्याकडे दुर्लक्ष केलं असा थेट आरोप देखील शिंदे यांनी यावेळी केलाय. आपण 35 वर्ष प्रामाणिक काम करून देखील मला काही मिळालं नाही. पत्नी गेली, त्या पाठोपाठ नोकरी मिळत नसल्यानं मुलगाही गेला असं सांगत जयकुमार शिंदेंनी तरुणांना नेत्यांच्या पाठीमागं फिरून आयुष्य वाया न घालवता स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी प्रयत्न करा असा मोलाचा सल्ला दिलाय. आपण राजकारणात राहणार नसलो तरी जमेल तेवढं सामाजिक कार्य करत राहू असंही त्यांनी सांगितलं.